सावळीतील मुरुम प्रकरणावरून खळबळ, चौकशीचा केवळ फार्स, जप्त ट्रॉली सोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. मिरज तालुक्यातील सावळी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी खाजगी जागेतील मुरुम वापरण्यात आल्याच्या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खड्डे बुजवण्याच्या कामाला कोणाचाही विरोध नसला तरी संबंधित परवानगी न घेता खाजगी जागेतील मुरुम वापरण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारीनंतर सर्कल अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पत्रकारही घटनास्थळी उपस्थित होते. मात्र सर्कल अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला पंचनाम्याची प्रत तक्रारदार आणि पत्रकारांना उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले. दरम्यान काही मध्यस्थांनी हे प्रकरण मिटवण्याची विनंती तक्रारदार व पत्रकारांकडे केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. तसेच मुरुम वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काही अंतरावर संबंधित ट्रॉली सोडून देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एवढेच नव्हे तर ट्रॉलीतील उर्वरित मुरुम रस्त्यावरच टाकण्यात आल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. खाजगी जागेतील मुरुम सार्वजनिक हितासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येत असेल तर मग पंचनामा, जप्तीची प्रक्रिया आणि त्यानंतर वाहन सोडण्यामागचे कारण काय, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात नेमके कोणाच्या दबावाखाली कारवाई करण्यात आली, जप्त केलेली वाहने का सोडण्यात आली, तसेच चौकशीची प्रक्रिया केवळ औपचारिकता होती का, असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायतंडे.